नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण तापलं. जागा तीच, अंतरवली सराटी, मुद्दा तोच मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील 30 मेच्या सकाळपासून उपोषणाला बसले आणि अख्ख्या महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला होता. पण आता बातमी मोठी आहे. जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय. पण हे उपोषण म्हणजे विजय की विराम? सरकारला मंगळवारपर्यंतची दिलेली डेडलाईन म्हणजे काय? हा खेळ आता कुठल्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे? आज आपण खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. मित्रांनो, जरांगे जेव्हा बोलतात तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांचे कान टक्करावले जातात. 28 मेला जेव्हा जरांगे म्हणाले होते, सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझा, पण मी हटणार नाही. कडक ऊन, पायात चप्पल, अन्न पाणी नाही, मराठ्यांच्या 5 पिढ्यांच्या बॅकलॉग भरून काढण्याची जिद्द होती. हे फक्त 30व्या वेळी आंदोलन नव्हतं, तर हा इमोशनल बॉम्ब होता. सरकारला आता कळून चुकलं होतं की जरांगेंना हलक्यात घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं हे होतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्री 10 वाजले होते. अंतरवलीत पोलीस बंदोबस्त होता, पण लोकांची गर्दी कमी होत नव्हती. तेव्हाच मैदानात एंट्री झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांची जरांगेशी चर्चा झाली. काही अटी मान्य झाल्या. अखेर मध्यरात्री 1:15 जरांगेंनी पाणी प्यायलं आणि उपोषण स्थगित झालं. पण काय काय ठरलं? 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू होणार आहे आणि मंत्रालयात विशेष कक्ष उभारणार आहेत. विखे पाटलांनी हा ड्राफ्ट जरांगेच्या समोर ठेवलेला आणि जरांगेंनी सरकारला 2 जूनची डेडलाईन दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत? आम्ही सकारात्मक विचार करत आहोत, पण कोणाचं काढून कोणाला देणार नाही. संविधान, न्यायालय आणि ओबीसी समाज या तिन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. पण फडणवीसांचं हे म्हणणं म्हणजे मॅनेजमेंट आहे की आरक्षण देण्याची खरी इच्छा? आम्ही 2 समाजांना एकमेकांसमोर आणून भांडत नाही. हे विधान नक्की कोणासाठी होतं? हे प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारला पाहिजेत. यामध्ये बीडचा पोरगा, कधी काळी हॉटेलमध्ये काम करणारा व युवक काँग्रेसमधून राहून राजकारणाचे धडे गिरविणारा आज असा माणूस आहे ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्र थांबतो. हे 30वं आंदोलन आहे मंडळी. जरांगेंना आता राजकारणातलं गणित कळलेलं आहे. सरकारला थोडा वेळ द्यायला हरकत नाही, पण असं म्हणण्यामागे त्यांची कोणती पॉलिटिकल चाल आहे की ही केवळ घाई टाळण्याची रणनीती? 30व्या आंदोलनापर्यंत पोहोचलेला हा प्रवास सोपा नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ते आपण बघणार आहोत. तर मंडळी, अंतरवलीची ती मध्यरात्र म्हणजे एक राजकीय पॉज आहे. जरांगेंनी लढा थांबवलेला आहे, पण संपलेला नाही. सरकारला आता 2 जूनची अग्निपरीक्षा द्यावाच लागेल. कारण जर प्रमाणपत्र मिळाली तर जरांगे किंगमेकर ठरतील आणि जर फक्त आश्वासन मिळाली तर अंतरवलीमध्ये पुन्हा एकदा रान पेटेल. हे नक्की आहे. आता तुम्हाला काय वाटतं? हे सरकार खरोखरच प्रामाणिक आहे की हा केवळ निवडणुकीच्या तोंडावरचा जुमला आहे? तुमच्या कमेंट्स खाली नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ज्ञानगंगा. धन्यवाद.